श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे। या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रात सर्व 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते, कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे। गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुष्यामृत योग असेही संबोधले जाते। या शुभ योगात विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते। मान्यतानुसार अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे। जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात। यावर्षी हा योग 26 सप्टेंबरला तयार होणार आहे। या दिवशी गुरुपुष्यामृत योग सकाळी 11:34 सुरू होईल तर संध्याकाळी 6:12 असेल। हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात। गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्री हरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे। तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात, सेवा तर करायच्यात, पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची। ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत, नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, नजर दोष आहे, अडचणी आहेत, दारिद्र्य हे तर नष्ट होणारच आहे, पण त्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। आता ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात? त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा आपले ग्रहदशा चांगले नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कटकटी होतात, कलह होतात, आजारपण येतं, आलेला पैसा टिकून राहत नाही। आपली मुलं खूप शिकलेली आहेत, पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात। जर तुमच्यासुद्धा जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला अशा विशेष तिथीला हे काही जे उपाय आहेत ते करण्याची गरजही भासत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळीच करायचा, म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते। आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। ह्या उपायाकरता फक्त एक वस्तू आपल्याला लागणार आहे, ती म्हणजे पिवळी मोहरी। आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव आहे, दारिद्र्य हे दूर करण्याकरता पिवळी मोहरी अतिशय प्रभावी मानली जाते। म्हणून तुम्हाला पिवळी मोहरीच घ्यायची। जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला ही पिवळी मोहरी भेटून जाईल।
हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून टाकायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, पिवळी मोहरी जी आहे मुठभर आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी उतरवायची। त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे। बाहेर जाऊन उभं राहिल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ही पिवळी मोहरी उतरवायची। उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या पिवळी मोहरीबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य, अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेला आहे। फक्त हा उपाय करताना तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची की हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे। घरावरनं पिवळी मोहरी उतरवून टाकल्यानंतर आपल्याला घरापासून थोडं लांब नेऊन ही पिवळी मोहरी जी आहे ती फेकून द्यायची। फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रस्त्यावर किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या कपड्यावर ही पिवळी मोहरी पडली नाही पाहिजे, जेणेकरून कोणाचा त्याच्यावर पाय नाही पडला पाहिजे। आपले दोष जे आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास दुसऱ्यांना झाला नाही पाहिजे, ह्याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची। एकदा पिवळी मोहरी फेकली की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ आपल्या घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवायचेत आणि आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचं आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अडचणी आहेत, संकट आहेत, दोष आहेत, दारिद्र्य, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।